लाडक्या बहिणींना नमस्कार. ज्या महिलांचे हप्ते आत्तापर्यंत पडलेले नाही किंवा ज्यांची के-वाय-सी झाली नाही किंवा ज्यांची के-वाय-सी होऊन देखील त्यांना पैसे पडलेले नाही, त्या महिलांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आपण बघतो की 31 डिसेंबर 2025 रोजी के-वाय-सीची डेट बंद झाली आणि त्याच दिवशी हप्ते पडले. तेव्हापासून आता 7-8 दिवस झाले तरी या विषयावर कोणीही चर्चा करत नाही, कोणीही बोलत नाही, एकही आमदार बोलत नाही, एकही खासदार बोलत नाही, एकही राजकारणी या विषयावर बोलत नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे की कोणतंही कारण असू द्या, तुमचा OTP चुकलेला असू दे किंवा तुमची के-वाय-सी चुकलेली असू दे किंवा तुमची के-वाय-सी झालेली नसो, तर तुम्हाला पुन्हा के-वाय-सी सुरू करायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे. तुम्हाला स्वतःला उठायला पाहिजे. तुम्ही स्वतः जेव्हा ठरवतील ना आम्हाला के-वाय-सी सुरू करायची, त्या दिवशी झाली समजा. फक्त तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. फक्त तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. हे करतील, ते करतील, आपण कशाला, खूप जण आहे करायला. जर तुम्ही असं केलं ना, के-वाय-सी सुरू होणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः जागे होत नाही तोपर्यंत के-वाय-सी सुरू होणार नाही, हा माझा शब्द आहे. तर आता काय करायचं, जर तुमची के-वाय-सी झालेली नाही किंवा चुकलेली असेल, तुम्हाला एक आता नम्र विनंती अर्ज करायचा आहे. कुठं? आपल्या जिल्ह्यामध्ये महिला बाल विकास अधिकारी येथे. तर तो अर्ज मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो आणि वाचून देखील दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल अर्ज कशा पद्धतीने करायचा. आणि अर्ज हा सेपरेट करू नका. जाताना तुम्ही 10-10, 7-7 ग्रुपने जा आणि ग्रुपने हे ॲप्लिकेशन तुम्ही द्या आणि देताना त्यांच्याकडून OC देखील घ्या. तर मी सांगतो तुम्हाला एक फॉर्मॅट अर्ज कसं करायचा, तसं डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोच, पण एकदा तुम्ही ऐकून घ्या. विनंती अर्ज करायचं. वरती काय, विनंती अर्ज, नंतर आहे प्रति महिला बालविकास अधिकारी, तुमचा तालुका टाका, जिल्हा टाका, महिला बालविकास कार्यालय, नंतर पत्ता टाका तिथला आणि शहराचं नाव काय आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये देणार आहे त्या जिल्ह्याचं नाव टाका. आता विषय काय असणार आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत के-वाय-सी पुन्हा सुरू करण्यासाठी विनंती. नंतर घ्यायचं महोदय, मी, आता तुमचं नाव टाकायचं पूर्ण. मी, माझं नाव डॅश, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी आहे. मला आणि आमच्या अनेक बहिणींना के-वाय-सी प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्या आणि प्रणालीतील त्रुटीमुळे योग्य प्रकारे के-वाय-सी पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे आम्हाला योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमच्या अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. OTP वेळेवर येत नव्हता किंवा अनेकदा आला नाही, त्यामुळे प्रक्रिया अर्धवट थांबली. दुसरं पॉईंट आहे, सरकारी सर्व्हरमध्ये सततच्या समस्या आणि कधीकधी संपूर्ण वेबसाईट डाऊन होत होती. तिसरं आहे, के-वाय-सीसाठी वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळावर तांत्रिक त्रुटी आणि काही वेळा चुकीचा सूचना मिळाल्या. ऑप्शनमध्ये योग्य पर्याय न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी गोंधळून गेल्या. म्हणजे त्याच्यामध्ये हो नाही, नाही हो, याच्यामुळे खूप साऱ्या महिला गोंधळून गेल्या होत्या. नंतर पुढचा पॉईंट आहे, अनेक महिलांना इंटरनेट सुविधा आणि मोबाईलचा पुरेसा वापर करण्याची संधी नसल्यामुळे फॉर्म भरणे अपूर्ण राहिल्या. तर खूप सारे असे खेडेगाव आहे, ग्रामीण भाग आहे, तिथे इंटरनेटच्या सुविधा व्यवस्थित चालत नाही, इंटरनेट व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे त्यांना भरणं किंवा हे शक्य होत नव्हतं लवकर. पुढील पॉईंट आहे, लवकर पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न केले ते देखील तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाच्या कमतरतेमुळे अपयशी ठरले. जर ही के-वाय-सी करायची होती तर मोबाईलमध्ये खूप साऱ्या चुका होत्या. त्या गावामध्ये CSC सेंटर वगैरे 1-1, 2-2 खूप म्हणजे रांगा लागायच्या, म्हणजे सुविधा व्यवस्थित नव्हती, त्यामुळे सुद्धा हा उशीर झाला. नंतरचं पॉईंट आहे, काही महिला ग्रामीण भागातून असल्यामुळे त्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यास फार अडचणी आल्या. तर हे पॉईंट आहेत. नंतर पुढचं घेऊ आपण. तुम्ही निश्चित केलेली 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख असल्याचे आम्हाला माहीत आहे, परंतु वरील सर्व कारणामुळे अनेक महिलांचे फॉर्म भरलेले नाही किंवा चुकीने फॉर्म भरण्यात चूक झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व लाभार्थी विनम्रपणे विनंती करतो की कृपया या प्रक्रियेची मुदत वाढवून नवीन आणि व्यावहारिक अंतिम तारीख जाहीर करावी. यामुळे आमच्या लाडक्या बहिणींना योग्य मार्गदर्शनाने आणि आवश्यक वेळ मिळाल्यामुळे संधी मिळेल व आम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकू. हे आपण विभागाकडून घेतलेले सकारात्मक पाऊल असेल, जे आपल्या जनतेशी असलेल्या जवळकी आणि संवेदनशीलतेचा परिचित होईल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचा लाडका भाऊ यासाठी तत्परतेने योग्य निर्णय घ्याल आणि आमच्या समस्या लक्षात घेऊन सहकार्य कराल. आपल्या कार्याबद्दल मनापासून आभार. नंतर दिनांक टाका, तुमचे ठिकाण टाका, आपला विश्वासो टाका, खाली तुमची स्वाक्षरी द्या आणि तुमचे नाव द्या. तर हे काय करा, प्रत्येक महिलांनी सेपरेट एक फॉर्म करा, म्हणजे ॲप्लिकेशन जास्त जातील. आणि 1-1, 2-2 महिलांनी जाऊ नका. तुम्ही 10-10चा ग्रुप करा.
10-10चा ग्रुप केल्यानंतर तुम्ही नंतर एकत्र सगळे फॉर्म द्या त्यांना. त्यांच्याकडून एकच पेजवर OC घ्या. तुम्हाला सेपरेट OC देणार नाही. एक बंच करून द्या आणि एक बंचवर तुमची OC घ्या आणि OC देताना किंवा घेताना तुमचा फोटो देखील काढा, म्हणजे तुमच्याकडे प्रूफ राहील. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला महिलांना करावं लागेल. विनंतीपूर्वक या गोष्टी कराव्या लागतील, कारण की ॲक्च्युली चूक तुमची होती. तुम्ही फॉर्म भरताना होय नाही म्हणजे खूप साऱ्या म्हणजे महिलांकडूनच चुका झाल्या. त्यामुळे महिलांना तो KYCचा हप्ता आहे, याच्यामुळे चूक झाला, तो हप्ता त्यांना मिळाला नाही. याच्यात पूर्णपणे चुकी ही महिलांची आहे. त्यामुळे आपल्याला जो अर्ज करायचा आहे तो विनंतीपूर्वक अर्ज करा. कुठलंही विवाद घालू नका. विनंतीपूर्वक सगळ्या गोष्टी होतात, तर तुम्ही विनंतीपूर्वक अर्ज करा. आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नोंदवा. तसं मी कमेंटमध्ये बघा, कमेंटमध्ये तुम्हाला संपूर्ण अर्ज देतो आहे, त्याची तुम्ही प्रिंट काढा व्यवस्थित. प्रिंट काढून तुमचं नाव साईन वगैरे व्यवस्थित करा. तर समजा एक काम सांगतो, तुम्ही काय करा की जेवढं तुमचं नाव आहे ना, नावा ठिकाणी फक्त ब्लँक सोडा आणि सगळे एकट्ठे प्रिंट काढून घ्या. नंतर महिलांनी पेनाने नाव टाकलं तरी जमतं, म्हणजे तुम्हाला परत एडिशन प्रत्येकाचं नाव करायची गरज नसते. फक्त तुम्ही एक कोरी पेज काढा, तेवढं नाव आहे तेवढं गॅप सोडायला लावा त्या सेंटरवाल्याला, तो प्रिंट काढून देईल. आणि फक्त प्रिंटमध्ये काय करा की महिलांचं नाव टाकत झाला तुमच्या आणि ते अर्ज सबमिट करा. देताना एक देऊ नका, एक बंच करा आणि बंचवरती सगळ्यांना त्यांना देऊन टाका. आणि घेताना एक OC आठवणीने घ्या. OC खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही हे केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण की आता कोणीही तुमच्या सोबत नाही, कोणीही तुमच्यासोबत बोलत नाही, या विषयावर कोणीही चर्चा करत नाही. जोपर्यंत महिला एकत्र येणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही.